नमस्कार, मी सागर शिवाजी ठोरे. आमचा अहिल्या हायटेक नर्सरी हा उद्योग 2019 पासून चालू आहे. सर तुम्हाला ह्या व्यवसायात किती वर्षाचा अनुभव आहे? एक 7-8 वर्ष झाले साहेब आपल्याला डाळिंबाची नर्सरी आपण करतोय. बरं, आपल्या नर्सरीमध्ये कोणत्या जातीची डाळिंबाची रोपे उपलब्ध आहेत? आपल्या नर्सरीमध्ये 2013 ला राहुरी विद्यापीठ येथून साधा बागवा ह्या व्हरायटीची रोप आपण खरेदी केली. तर 2013 ला रोप आपण आपल्या शेतामध्ये 500 रोप आणून लावली आणि 2019 पासून आपण त्याच्या मातृक्ष तयार करून गुट्टी कलम ही लोकांना लायसन काढून रोप विक्रीसाठी आपण तयार केलेत. रोपे कोणत्या पद्धतीने तयार केली जातात? आपण गुट्टी कलम बांधून रोपे तयार करतो. गुट्टी कलम म्हणजे काय, तुम्ही दाखवू शकाल का? हा, गुट्टी कलम म्हणजे आपण काय असतं, ही मॉस असते शेवळ. तर त्याच्यासाठी काय करते, ती स्टंप काडी जी असते ही ती ह्याला आतून साल काढतात. साल काढून त्याच्यावर मॉस जर्मिनेटर मध्ये हे करतो, आपण बिजू घालतो ते. आणि जर्मिनेटर मध्ये बिजू घातल्यानंतर त्याच्यावर कागद, प्लास्टिक कागद लावून ती बांधतात. नंतर एक 1.5 महिन्यात गुट्टी ह्याला रूट फुटतात, मुळे फुटले का आपण हे कट करून बॅग मध्ये टोचतो. अशी तुमच्याकडे किती रोपे आहेत? असे आपल्याकडे आता 80-90 हजार रोप आपण बांधलेत. अच्छा, ह्याला काय सरकारी मान्यता असते आणि तुमच्याकडे ती मान्यता आहे का? हो, ह्याला सरकार मान्यता असते. ह्याचं कसं असतंय की शासन मान्यता असल्याशिवाय रोप विक्री करता येत नाहीत. कारण का आजकाल कोणी रोप बांधतंय, त्याच्यामुळे आपण लायसनच काढून रोप विकतोय. 2019 पासून आपल्याकडे लायसन आहे. रोपे तयार करण्यासाठी मातू झाडाची निवड कशी करतात? आता रोप तयार करण्यासाठी पहिला शेतकऱ्यांना जी महत्वाचा प्रश्न आहे की जेणेकरून तो मातृवृक्ष कसा आहे, म्हणजे निरोगी आहे का, तेलकट आहे का, अजून कुठून त्यांनी दुसरीकडे आणून विकते. तर स्वतः शेतकऱ्यांनी मातृवृक्ष पाहून त्याची पानं, त्याचं मरोग, झाडं, तेलकट जी काय वाटतंय त्यांना, ते त्यांनी स्वतः व्हिजिट दिली पाहिजे, बघितलं पाहिजे. त्यांनी शहानिशा करूनच रोप खरेदी केली पाहिजेत लोकांनी. तुमची निरोगी झाडे कशा तुम्ही दाखवू शकाल का? आता आपली निरोगी झाला, आता तुम्ही ही झाड बघा, तुम्हाला ह्याच्यावर त्याची पानं, ह्याची क्वालिटी, पानांची कॅनपी एकदम असं लुसलुशीत, किंवा ह्याची रुंदी, लांबी, म्हणजे बाकीच्या काय गोष्टी, रोग, थ्रिप्स म्हणा किंवा काहीच नाही याच्यावर, बुरशी असं तुम्हाला कुठलाच डाग दिसणार नाही याच्यावर. एका रोपाला विक्रीयोग्य होण्यासाठी किती कालावधी लागतो? आता गुट्टीपासून जर धरलं तर ही गुट्टीचं 2 नंतर 2 एक 4 महिने लागतात रोप विक्रीसाठी यायला. शेतकऱ्यांना आपण तर रोप देऊ शकतो, कारण त्याला रूट पण तयार झाले पाहिजेत ना. रोपाची गुणवत्ता कशी टिकून ठेवता येते? तर रोपाची गुणवत्ता, त्याच्यासाठी आपल्याला माती, जी आपण रोपाला माती जी वापरतो ती निरोगी माती पाहिजे. म्हणजे त्याच्यात बुरशी नसली पाहिजे, त्याच्यामध्ये शेणखत टाकलं पाहिजे तुम्ही, किंवा ती ही डिकंपोज केलेली पाहिजे माती, म्हणजे वाळवली पाहिजे चांगली, नंतर ती रोप त्याच्या तयार केली पाहिजेत. आता हे शेतकऱ्यांसाठी प्रश्न आहेत. शेतकऱ्यांनी रोपे घेताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी? शेतकऱ्यांनी रोप घेताना पहिल्यांदा जी नर्सरी आहे त्याच्यामध्ये त्या नर्सरीवाल्याचा खरंच मातृवृक्ष आहे का, की बाबा त्यांनी कुठून रोप बांधतेत किंवा कुठून आणून विकतेत, ही खात्री करूनच रोप घेतली पाहिजेत. म्हणजे शेतकऱ्यांसाठी हे महत्वाचा विषय. जर डाळिंब हा लोकांना पैसे करून देणारा वाण आहे, की आज डाळिंब शेतकरी फर्टिलायझर महाग झाले किंवा लिक्विड सगळं औषधं फवारण्या 2-3 हजाराला एक फवारणी, तर त्याच्यासाठी ज्यांना बी रोपं घ्यायची ती त्यांनी खात्री करूनच रोप त्या नर्सरीवाल्याची नर्सरी, मातृवृक्ष, त्याचा जी काय प्लॅन्ट आहे ती बघून खात्री करूनच रोप खरेदी केली पाहिजेत लोकांनी. लागवडीसाठी योग्य हंगाम कोणता आहे? आता लागवडीसाठी कसं आहे साहेब, की जून, जुलै, ऑगस्ट हा तर हंगाम आहेच, पण ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय आहे ती कधीही लावू शकतात रोप. असं काय त्याचा ठराविक कालावधीच नाही की ह्याच्यात लावली पाहिजेत. सर, लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात कोणती काळजी घ्यावी? लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात लोकांनी त्याचा रूटवर काम केलं पाहिजे. पहिले 1-2-3 आळवणी त्याला ओतलं पाहिजे. समजा मुळी चालू करण्यासाठी त्याला टाटाचं रॅली गोल्ड दिलं पाहिजे खालून, कारण का त्याची मुळी जर एकदा डेव्हलप झाली तर आपोआप मर होत नाही, बल्चिंग होत नाही, रोप जास्त तुटाळ शेतकऱ्यांचं होत नाही. डाळिंबावरील प्रमुख कोणते रोग आणि किडी कोणते आहेत? आता लहान वयात जर डाळिंबाला तुम्ही म्हणलं तर मव येऊ शकते थंडीच्या दिवसात, किंवा बुरशीनाशक असतात, पानावर डाग, टिपक पावसाळ्यात येते, तर त्यासाठी आपण 1-2-3 फवारण्या मारू शकतो त्याला, कीटकनाशक, बुरशीनाशक. त्याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे? त्याला उपाययोजना म्हणलं तर समजा बुरशीजन्य रोग असेल तर त्याच्यासाठी M45 मारतात, 22 वापरू शकतो आपण, किंवा कीटक असेल तर कॉन्पिटर असतंय, सोनोमल असतंय, रोगार असतंय, नोआन आहे, बऱ्याच गोष्टी लोक त्याच्यावर वापरू शकतो आपण.
नवीन शेतकऱ्यांना तुम्ही कोणता महत्वाचा सल्ला द्याल? नवीन शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांना डाळिंब लागवड करायची आहे त्यांनी रोप मातृक्ष बघूनच खरेदी करणे आणि निरोगी रोप लावलं तर 100% त्या लोकांचे पैसे बनणार. नसलं तर काय होतंय, 2 वर्षांनीच कळतंय की तुम्ही फसलेला आहे. ज्यावेळेस तुम्हाला 18 महिने लागते त्या बागासाठी, मला हे लागायसाठी 12 महिन्यान 12 आणि परत 5-7 महिने लागते. तर एवढं दिवस आणि त्यासाठी खर्च बी भरपूर करावा लागतो लोकांना. तर रोपं जे आहेत ती निरोगीच शक्यतो लोकांनी बघून खात्री करून खरेदी करावी, असं शेतकऱ्यांसाठी आमचा सल्ला आहे. बरं, मोठ्या प्रमाणात रोपे घेतल्यास काही सवलत देता का हा, तुम्ही? ज्या शेतकऱ्यांना आता आपला नर्सरीचा जे हे आहे ते आज शेतकऱ्याला सांगतात की 2019 पासून आज आपण लोकांना रोपं दिलीत. तर ती काय होतं, शेतकरी आज शेजाऱ्यांनी रोपं कुठून आणले, काय केलं, ती शेतकरीच आज आमच्याकडं ग्राहक म्हणून लावतात की बाबा आम्ही लावले, तुम्ही पण लावा, रोपं चांगले आहेत. ह्या पद्धतीने आपलं चालतंय. आणि त्यांचं कसं होतं, एकमेकांना रेफरन्स असल्यामुळे आपण जी बी काय रेट आहे ते त्या रेटने जे दिलेत रोपं त्या हिशोबाने देत असतो सगळ्यांसाठी. म्हणजे असं एकाला करत नाही आपण. तुम्ही डाळिंबाची रोपे कुठल्या कुठल्या भागात दिलेत आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण दिलेत का? आता आपले महाराष्ट्राच्या बाहेर आपली कर्नाटकमध्ये पण रोपं गेलेत. नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूरला गेलेत, परत आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये गेलेत, सातारा जिल्ह्यामध्ये गेलेत, इकडं मान, खटाव, परत सांगोला, आटपाडी, भरपूर भागात रोपं गेलेले आहेत आपले. इकडे इंदापूर, पुणे जिल्ह्यात. सगळ्यात महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी, लागवडीनंतर शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन देता का? हो, देतो ना. आज आमचं कर्तव्यच आहे, ज्या शेतकऱ्यांना आपल्यातून रोपं खरेदी केलीत त्याचा त्यांनी अहोरात्री कधी पण आम्हाला फोन करू द्या. त्यांना त्या झाडाविषयी काय अडचण असेल किंवा मालाविषयी काय अडचण असेल तर आपण निस्वार्थपणे त्यांना, कधी त्या शेतकऱ्यांनी फोन केला तर आपण त्यांचा फोन उचलून त्यांना मार्गदर्शन करतो. रोगावर काही तुम्ही हमी किंवा गॅरंटी देता का? आता आपला 2013 साली लावलेला मातृक्ष आहे, त्याच्यावरच आपण गुट्टे बांधतो. आजपर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी रोपं नेलीत त्याच्यावर तेल्या हा तर विषयच नाही. तेल्या रोग आहेच. तेल्या रोग कधी येतो की ज्यावेळेस जुन्या बागा होतील, पाऊस जास्त काळ लागून राहिला, त्या रानाला झील लागला तर 1-2-4 वर्षांनी ती हवेतला विषय. तेल्या म्हणजे काय, असा मातृक्ष जर निरोगी असेल तर सहजासहजी तेल्याला झाडं बळी पडत नाहीत. तुम्ही पण स्वतः डाळिंबाची बाग केली आहे का? हो, आहे ना. आमच्याकडे आता सध्या 5 एकर डाळिंब आहे आणि तो लोकांसाठी मातृक्ष 200 आणि इथं 150 झाड आहेत. साधारणतः 500-550 झाडं ठेवतो आम्ही. गुट्टीला आलटून पालटून असतात. 2 प्लॉट आहेत, बाकीचं मग मालावर धरतो आम्ही. दाखवू शकता ना सर? हो, जाऊ शकतो ना, या ना तुम्ही. हे आता आपण शेजारीच इथं काय केलंय, हे यात आपला ह्याचाच प्लॉट आहे, मालाचाच प्लॉट आहे. शेजारीनं इकडं गुट्टीचा प्लॉट आहे. हे बघा आता माल असा 1 महिनाभर टाइम ही गुट्टीसाठी असं लोकांना दावायसाठी ठेवलंय आपण. बाबा शेजारी माल कसा लागतोय, हे गुट्टीचं कसं, झाडं कशी आहेत. आता ह्याची पानं बघा तुम्ही, की पानं कशी आहेत. ह्या झाडाची जी कॅनोपी आहे, पानं तुम्ही बघू शकता. ते उलट पण करून बघा तुम्ही, असं म्हणजे एकदम निरोगी. तुम्हाला ज्या शेतकऱ्यांना झाडं घ्यायचे त्यांनी बिंदास्त येऊन प्लॉट बघणे, मगच खरेदी करणे. आता इकडे माल बघा तुम्ही, माल अजून एक याला महिनाभर टायमिंग आहे बघा. आतून पण सर तुमची बाग दाखवून द्या. हो, या ना सर इकडून आतून. आता इकडून जागा नाही. म्हणजे सर्व रोपे तुमचे समान आहेत? हो हो हो, सर्व रोप समान. मातृक्ष बघायला आहे लोकांना, माल कसा लागतोय ती पण बघायसाठी आहे. या ना. आपण शेतकऱ्यांना दावायसाठी जिथं मातृक्ष शेजारीत मातृक्ष ठेवलेला आहे. बघा बघा तुम्ही सगळं फिरून बघू शकताय. आणि हे आता मामा पण आलेत, रोप बघायसाठीच आलेले आहेत. हे तुम्ही कुठून आलाय मामा? येळीवरनं. तुम्हाला कुणी सांगितली माहिती? बरं, कसा वाटला बाग आपला गुट्टीचा? तुम्हाला माल कसा वाटतोय? बरं आहे ना बाया? तुम्हाला कसं वाटलं? हा हा. रोप खरेदी करण्यासाठी काय अडचण तुम्हाला काय वाटते का इथं बघितल्यानंतर, की बाबा याला तुम्ही जी गुट्टीचा प्लॉट वाटतोय त्याच तसं माल वगैरे कसा वाटतोय तुम्हाला? काय छान आहे ना? बरं, धन्यवाद. नेट खाली आले. तर सर शेवटचे तुमचे काय 3-4 प्रश्न आहेत. भविष्यात नर्सरीचा विस्तार करण्याचा तुमचा काय विचार आहे का? भविष्यात नर्सरी विस्तार करण्याचा आमचा आता तर सध्या काम एकदम छानपैकी चालू आहे. आणि आता आपण थोडं
कोकोपीट मध्ये नर्सरीचं जे आता आपण मातीत बनवतो रोपं की भविष्यात थोडं जसं काळाची गरज आहे, आता माती मिळत नाही जास्त, तर कोकोपीट भेटते, तर त्या कोकोपीट मध्ये आपण रोपं बनवण्याचा आमचा विचार आहे की नर्सरी थोडं डेव्हलप करून त्या हिशोबाने शेतकऱ्यांना रोपं कशी चांगली देता येतील आणि त्यांना क्वालिटी कसं समाधान करता येईल ही आमच्या डोक्यात आहे भविष्यात. डाळिंब लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यासाठी तुमचा अंतिम संदेश काय असेल? डाळिंब लागवड करू जो बी शेतकरी आहे त्यांनी स्वतः पहिलं त्यांची जमीन कशी आहे, डाळिंबी लागवड करण्यासाठी योग्य आहे का अयोग्य आहे. आता काय होतं, शेजाऱ्यांनी रोपं लावली डाळिंबाची म्हणून आपली जर जमीन तशी नसली तर आपण त्याच्यात लावू शकत नाही साहेब डाळिंबाची रोपं. जर तुमची जमीन निचऱ्याची असेल, त्याच्यामध्ये पाणी साठत नसेल किंवा पाणी जर लय पाऊस झाला तर त्याचं चिखल होणे, त्याच्यामध्ये मुळी चालावी, अशाच एकदम निचऱ्याच्या शेतामध्ये लोकांनी डाळिंब लागवड करावी असा आमचा शेतकऱ्यांसाठी सल्ला आहे. तुमचा शेवटचा प्रश्न असेल, इच्छुक शेतकरी तुमच्याशी संपर्क कसे साधू शकतात? आता इच्छुक शेतकऱ्यांनी आम्ही स्क्रीनवर खाली नंबर दिलेला आहे, त्याच्यावर शेतकऱ्यांनी संपर्क करू शकतात. धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद.